हॅलो, मराठीयन्स किचनमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने आळू वडी कशी करायची ते बघणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट तयार होते. चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आळूची 7 ते 8 पाने एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याच्या आधी आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत. इथे ही आळूची पाने एकदम कोवळी घेतलेली आहेत, त्यामुळे याच्या शिरा काढण्याची काहीच गरज नाही. लिंबा एवढी चिंच आपल्याला थोड्याशा पाण्यात भिजत घालायची आहे. आता इथे एक बाउल घेतलं आहे. या बाउलमध्ये आपल्याला 1.5 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे. डाळीचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. 2 चमचे भाजलेलं सुकं खोबरं घेतलं आहे, ते यामध्ये टाकायचं आहे. 2 चमचे इथे किसलेला गूळ घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा आहे. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर इथे आपल्याला टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 2 चमचे भाजलेली खसखस टाकायची आहे. खसखस टाकल्यानंतर चिंच भिजवलेली होती, त्याचा आपल्याला फक्त कोळ यामध्ये टाकायचा आहे. आता पाणी थोडं थोडं टाकत आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर जास्त आपल्याला पातळही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही आहे. अंदाज घेत आपल्याला यामध्ये पाणी टाकून पीठ भिजवायचे. भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसर हे पीठ ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला इथे पाहिजे आहे. आता आपण पुढची तयारी करूया. आळूचे सर्वात मोठे पान ताटावर पालथे ठेवायचे. आता या पानावर आपल्याला भिजवलेल्या पिठाचा पातळ लेयर लावून घ्यायचा आहे. लावून झाल्यानंतर यावर दुसरे पान आपल्याला सरळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला पीठ लावून घ्यायचे. असे करतच आपल्याला इथे 4 पानांची आपल्याला ही घडी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित याला आपल्याला अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे. शेवटचंही पान ठेवलेलं आहे आणि त्यावर आता हे पीठ लावून घेतलं आहे. आता या पानांचा रोल तयार करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी आणखी एक रोल तयार करून घेते आहे. गॅसवर कढईमध्ये स्टँड ठेवलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलं आहे. आता या जाळीला आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि यावरच आपल्याला हे तयार केलेले रोल ठेवायचे आहेत. रोल ठेवल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 15 ते 20 मिनिटे हे रोल वाफवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता हे आता एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. ते मी बाहेर काढून घेते आहे. हे रोल आपल्याला 10 ते 15 मिनिटे थंड करून घ्यायचे आहेत. आता याचे आपल्याला एकदम व्यवस्थित काप तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा एकदम व्यवस्थित याचे काप तयार झालेले आहेत. ही आळूवडी एकदम मस्त आता तयार आहे. ही तुम्ही अशीही खाऊ शकता. जर तुम्हाला याला फ्राय करून घ्यायचं असेल तर तुम्ही तेलात तळून घेऊ शकता. जर फ्राय करायचं नसेल तर तव्यावर थोडंसं तेल टाकून थोडीशी तिळाची फोडणी करून त्यामध्येही तुम्ही शॅलो फ्राय करून घेऊ शकता. इथे मी कढईत तेल तापायला ठेवलं आहे, त्यामध्ये या वड्या मी तळून घेणार आहेत. तळल्यामुळे या छान क्रिस्पी होतात. अगदी 2 ते 3 मिनिटात या वड्या तळून तयार होतात. अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होऊस तर या वड्या तळून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने आता सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त कलर या वड्यांना आलेला आहे. अशा पद्धतीने तयार आहे कुरकुरीत खमंग पारंपरिक पद्धतीची आळूवडीची रेसिपी. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा.